गेल्या काही दिवसात पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे खूप नुकसान झालं आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 84,000 हेक्टर क्षेत्रातील पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तसंच अपघातांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 13 जण जखमी झाले आहेत. अमरावती विभागात पाऊस आणि पाणी साचल्यानं आतापर्यंत 3,000हून अधिक घरांचं नुकसान झालंय. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयानं जारी केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील कापूस, सोयाबीन आणि भात पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची सरकारकडे मागणी आहे. तसेच जीवितहानी देखील झाली आहे. मी या चॅनलच्या माध्यमातून सरकारला जाहीरपणे सांगतोय की शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, खूप महागात जाईल. आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांना या जे पंचनामे करून पैसा मिळेल हे शेतकऱ्यांच्या खूप कामाचे येईल. 84,000 हेक्टरच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची खूप गरज आहे. जर सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांची पूर्णपणे हाहाकार करून टाकेल. कारण आज शेतकरी पूर्णपणे आत्महत्येच्या उंबरवर आहे. शेतकऱ्यांनी एकजूट होऊन रस्त्यावर येण्याची गरज आहे आणि या सरकारला सोडतो पळो करण्याची गरज आहे. माझं 3 एकर शेत आहे. या शेतामध्ये मी कपाशीची लागवड केलेली होती. निंदण, डवरणी आणि जोरखत यावर जवळपास 1 लाख रुपये माझा खर्च झाला. पण गेल्या 3 दिवसापासून जो संततधार पाऊस सुरू आहे, या संततधार पावसामुळे माझ्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे पीक नष्ट झालेलं आहे आणि आता हे नुकसान भरपाई मला सरकारनं द्यावी अशी मी सरकारच्यांनी नम्र विनंती करतो. जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते म्हणाले की प्राथमिक सर्वेक्षणानुसार नुकसानीचं मूल्यांकन केलं जात आहे आणि पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. अमरावती जिल्ह्यात जर आतापर्यंतचा विचार केला तर 10 जुलैपर्यंतच्या पावसाचा जर विचार केला तर सरासरी 235 mm आपल्याला पाऊस अपेक्षित राहतो आणि 222 mm झालेला आहे. म्हणजे सरासरीच्या 94-95% हा पाऊस अमरावती जिल्ह्यात झालेला आहे. आणि अतिवृष्टीचा विचार केला तर धामणगाव तालुक्यातील 6 महसूल मंडळामध्ये 9 जुलैला अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार 500-550 हेक्टरचं शेती पिकाचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याकरता आता सर्वे स्थानिक स्तरावर, क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. तो सर्वे अंतिम झाल्यानंतर आपल्याला एकंदरीत नुकसानीचा अंदाज सांगता येईल.